एक तर पार्सल चुकीचे पाठवून दिले त्याच्यावरती ॲडव्हेंचर पॅकिंग. ट्रॅप बी गाईज ट्रॅफिक महाराष्ट्रात सकाळी. तर काय आरती झाली, मी अंतर दुसऱ्याची चप्पल घातली ती हे किसने जाय मॅट वगैरे गाईज कोयता आहे गाईज छोटा करून. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता वाजले आहे सकाळचे 8:30 वाजायला गाईज 3-4 मिनिटच कमी आहे. आणि गाईज मला पाठायला जायला पण उशीर झाला आहे. काही मी वाचत लोकोचे सूत्र तयार करत होतो, लक्षात नाही गेल्याकडे पाहिलंच नाही. तर चल गाईज लाईट बंद करू आणि आपण निघू. तर गाईज माझा लोगोचा पाठ झालेला आहे जो आश्रम. चला गाईज ऊन लई मस्त आहे. तर गाईज 4:45 वाजता झालं गाईज 5 मिनटं कमी आहेत. आणि गाईज मी खाली आलेलो आहे. आता थोडंसं मी फ्रेश होतो, त्याच्यानंतर गाईज आपण थोडासा ब्रेकफास्ट करू, त्याच्यानंतर जाऊ आरतीला. तर चला गाईज जनकंठ भगवान की हरहु कलेश विकार सियापति राम जय जय राम. हे प्रभु राम जय जय राम. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र बजरंगी कुमति निवार सुमत के संग. जात पवन सुत मारनला तर काय आरती झाली, मी अंतर दुसऱ्याची चप्पल घातली ती चप्पल माझी गायची. तर लाईट नाही आहे बा, मी अंधारात कुणाची चप्पल घातली काय कळत नाही, ती बारीक झाली माझ्या पायाला. मी म्हटलं कुणाची चप्पल तर जरा काय खाली जाऊ अंधाराचं. चला काय आपण जो आरती झालेली गायच थोडं गायच थंडीचं थोडंसं हवा जास्त यायला लागली वर, खाली बसणं योग्य राहील. ट्रॅफिक गाईज ट्रॅफिक महाराष्ट्रात सकाळी जास्त ट्रॅफिक होते सध्या लोकलला. काही आपल्याकडे एवढं तर असं ऋषिकेशच्या महाराष्ट्राच्या कॉम्प्रोमाइजमध्ये ऋषिकेशचं ट्रॅफिक काहीच नाही. जेवढं महाराष्ट्राच्या गल्ली कसं तेवढं ऋषिकेशचं चौकात असते. आपल्या गाईज महाराष्ट्रात खतरनाक ट्रॅफिक गाईज. ऋषिकेशमध्ये ट्रॅफिक होतं ते म्हणजे फक्त शनिवार रविवार. आज गाईज रविवार म्हणून ट्रॅफिक होतं. जास्त टुरिस्ट कधी येतात सुट्टीच्या दिवशी शनिवार येथे टुरिस्ट ट्रॅफिक नसते. त्यामुळे कसं लागला पहिलेच थंडी वाजते. अरे तर चला गाईज दूध गरम करू. त्याच्यापासून माझं दुधाचं पनीर झालं तेव्हापासून मी दुधाला कसलीच रिक्स घेत नाही. संध्याकाळी झालं गरम करतोय, सकाळी घेतो पण गरम करून ठेवतो. त्यावेळेस मला वाटलं की थंडी जास्त मग नाही खराब व्हायचं, पण ते खराब झालंच तरी. ये क्या है, ये किसने लाया मेरे रूम में? ये ब्लैंकेट मैट गाइस, मेरा ब्लैंकेट इधर पड़ा है गाइस ऐसा. ये किसने लाया मैट वगैरे गाइस. कोयता आहे गाइस, छोटा तो मुंडल पण आहे आणि ब्लँकेट आहे. योगा मॅट पण आहे. कुणाचं असू शकतं गाईज, कॉन्टॅक्ट करून पाहू. थांबा आपण माझ्या रूममध्ये कसं काय आलं आहे. मी तर काहीच योगाचं आपलं काहीच देणं घेणंच नाही. तर गाईज माझं जेवण झालेलं आहे गाईज. मी पुन्हा माझ्या रूममध्ये आलेलो आहे. तर गाईज आज मी एक पास आलं होतं माझं मागवलेलं. तर ते गाईज मला असं वाटतंय ते नाही एवढं चुकीचं दिलं गाईज त्याने ह्या बॉक्समध्ये. गाईज मी ओपन करून टाकतो. मी गाईज मागवला होता सँडलवूड म्हणून एक चंदन टिका असतोय तो मागवला होता. पण तो डायरेक्ट त्यांनी पिवळा कलर असतो का तसा आपण कलरमध्ये भरतो तो त्यांनी दिलेला आहे. अशी काय पॅकिंग आहे त्याची. मला पाहिजे होतं वेगळा, तो आला दुसरा वरूनच दिसते गाईज.
ह्याच्यात फक्त काय डायरेक्ट हळद दिसते हे बघा. आणि याच्यावर लिहिलं आहे न्यू ॲडव्हेंचर पॅकिंग. मतलब भाई कोण आहे लोक, काय करायचं सांगा बरं आता. एक तर पार्सल चुकीचे पाठवून दिले, त्याच्यावरती वरून ॲडव्हेंचर पॅकिंग, आणि वरून काय जे वर्ण आहे का त्याचा लोगो वगैरे संपूर्ण जसं असतं तसं ॲक्युरेट चिटकावलेलं आहे. म्हणजे काहीच बदल नाही त्याच्यात, त्या ओरिजिनल लोगोमध्ये आणि ह्या लोगोमध्ये. एक पार्सल ते पण आलं चुकीचं काहीच उद्या 16 काहीच मला असं वाटतं उद्या परवा एखाद्या वेळेस एक पार्सल आणखीन, ते माहीत नाही कसं येते. ते जॅकेट आहे काहीच, आणि हे तर काही चुकी झाली, आता रिटर्न करू. ते बरं झालं काहीच, मी पाहिलं होतं 10 दिवस रिटर्न आहे म्हणून, आज दुपारी आलं तर रिटर्न करून टाकू. तर चल काहीच माझं जेवण झालेलं आहे, इसके साथ करते आज का ब्लॉग एक. तर काहीच आजचा ब्लॉग असं आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवे असं सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच, बाय.